महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत नितेश राणे जी आहेत, भाजपचे आमदार. मराठा आरक्षणावर त्यांची एक मुवमेंट उभी आहे सुरुवातीपासून. काँग्रेसमध्ये असतानाही ते मराठा आरक्षणाच्या सोबत होते आणि आता भाजपमध्ये असतानाही ते मराठा आरक्षणाच्या सोबत होते. राजा माने ज्येष्ठ पत्रकार, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा राजकारण त्यांना पुरेपूर माहिती आहे. सगळ्या बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजूच्या पैलू जे आहे, विरोध असेल किंवा पाठिंबा असेल, याविषयी त्यांना माहिती आहे. अतुल लोंढे काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते आहेत, या चर्चेत सहभागी होतील थोड्याच वेळात. मी सर्वात आधी नितेश राणे तुमच्याकडे येतो. नितेशजी, आता एक बातमी आली, त्या बातमीवर मी ओबीसी आरक्षणाचं जे होतं ते कोर्टाने फेटाळलेलं आहे. पण त्याच्या आधी काल संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले, उद्धव ठाकरे यांना भेटले, राज ठाकरे यांना भेटले आणि शरद पवार यांना भेटले. तर या भेटीवर भाजपने काहीतरी आक्षेप घेतलेला आहे. तो हा आक्षेप कशासाठी आहे? म्हणजे नितेश राणे जे आहेत किंवा निलेश राणे यांनी जे ट्विट केलंय किंवा चंद्रकांत दादा पाटील यांचं जे वक्तव्य आहे, ते वक्तव्य असं आहे की भाजपने संभाजीराजे यांना सन्मान दिलेला आहे. ते भाजपचे खासदार आहेत, राष्ट्रपती कोट्यातून जरी असले तरी भाजपने त्यांना खासदारकी दिली आहे. काय बिनसलंय? तुम्ही तीच लढाई लढतात, तेही तुम्ही तीच लढाई लढतात. काय बिनसलंय तुमचं? एक लक्षात घ्या अटलजी, सर्वप्रथम मी की आमची किंवा आमचे आणि संभाजीराजेंचे काय संबंध आहेत, त्या भाजपने किती त्यांना न्याय दिलाय हा विषय नाहीये. आमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा माझे बंधू सन्माननीय निलेशजी असतील किंवा अन्य, काल राणे साहेबांनी पण सांगितलं की त्यांनी भाजपमध्ये राहूनच त्यांना आरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न करावं. पण मूळ मुद्दा एवढाच आहे की आज मराठा आरक्षण आणि मराठा समाज हा अस्वस्थ आहे आणि मग त्या ठिकाणी मग कोणीही त्यासाठी प्रयत्न करत असेल, मग ते संभाजीराजे असतील, मध्ये उदयनराजेंनी पण वक्तव्य केलं, आम्ही सगळेजण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, तर उदाहरण मी सोमवारी मी धुळ्याला चाललोय, तर कोणीही आज समाज अस्वस्थ आहे आणि 32% असलेला मराठा समाज महाराष्ट्रातला आज तो अस्वस्थ आहे, समाज चिडलेला आहे आणि त्यासाठी जो कोण पण समाधान देण्यासाठी प्रयत्न करत असेल त्याचं स्वागतच आहे. फक्त स्वागत करत असताना किंवा असे प्रयत्न करत असताना तुम्ही नेमकं काय संदेश देऊ पाहताय? आता विविध नेते मंडळींना भेटणं हे काय चुकीचं नाहीये. शेवटी मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षाने सगळ्यांना ते भेटतायत, उद्या राणे साहेबांना पण भेटायला येणार आहेत. मैं मैक्स महाराष्ट्र के पेज से मैं लाइव हूँ, उसको शेयर करो अपने पेज पे. बोला, निलेश जी बोलतात. हा, निलेश जी बोल. नितेश जी बोल. मुद्दा माझा एवढाच आहे की शेवटी मराठा समाजांवर अन्याय झालेला आहे आणि हे राज्य सरकार त्या संबंधित कमी पडलेलं आहे. आणि हे काय राजकीय वक्तव्य मी बोलत नाहीये, पण हायकोर्टामध्ये जी केस टिकते पण सुप्रीम कोर्टामध्ये जी केस टिकत नाही आणि जी काही कारण राज्य सरकारच्या वतीने दिले जात आहेत. आता माने साहेबांसारखे ज्येष्ठ पत्रकार आपल्या इथे आहेत. घटनेच्या 16(4) आणि 15(4) प्रमाणे काँग्रेसच्या आघाडी सरकार असतानाच, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असतानाच राणे समितीने तेव्हा आरक्षण दिलेलं होतं आणि तेच पुढे गायकवाड समिती स्थापन केली गेली आणि मग हायकोर्टामध्ये जेव्हा ते आरक्षण आलं तेव्हा ही 102 ची घटना दुरुस्ती अमेंडमेंट होती केंद्र सरकारची, तेव्हा काय नाही होती असं नाही. पण मुळातच फडणवीस साहेबांच्या सरकारला आरक्षण द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी ते हायकोर्टात टिकून दाखवलं. माझा असा मुद्दा आहे. म्हणून जे काँग्रेस सरकारने तेव्हा घटने 15(4) आणि 16(4) प्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं होतं ना, तेव्हा तर राज्याला अधिकार होते. आता तेच कॅरी फॉरवर्ड झालेला आहे विषय. तो म्हणून आमचं एवढंच म्हणणं होतं की 8 तारखेला आठवड्याची राज्य सरकार आरक्षण देण्यामध्ये कमी पडलेलं आहे. नाही, पण नितेशजी, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की सर्व पक्षीय जे जेव्हा विधानसभेत चर्चा होते तेव्हा सर्व पक्षी आपले मतभेद विसरतात आणि चर्चा करतात आणि एकमताने हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर होतो. पण काल जर भाजप नेत्यांची विधानं जर पाहिली, मी तुम्हाला निलेश राणेंचं ट्विट ऐकवतो. त्याच्यामध्ये एक लाईन अशी म्हटली आहे त्यांनी की काय गरज होती, शरद पवारांना भेटल्यामुळे भाजप अस्वस्थ आहे, नंबर 1. नंबर 2, कोणालाही भेटून संभाजी, माझं ऐकत, माझं ठीक आहे, बोला. उपप्रश्न आहे त्याला तुमचं निखिल वागळे चिंता करू नका. नाही, मी निखिल वागळे होणार नाही, विलास आठवडेच राहणार आहे. नितेशजी, मी विलास आठवडेच राहणार आहे. तुम्ही मला चांगलं ओळखता, मी कोणाची बाजू घेत नाही, पण मी थेट प्रश्न विचारतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांनी दौरा काढला
आणि त्या दौऱ्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपने आता तुम्ही सगळ्यांना याच्यावर उतरवलंय, म्हणजे रणांगणात उतरवलंय. आता साधा प्रश्न आहे, केंद्र सरकारची मोठी जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी असताना पुन्हा भाजपचं नेते का बाहेर फिरतात? एक लक्षात घ्या, हे दोन वेगवेगळे विषय आहेत. अस्वस्थ मनामध्ये कोणत नाही, कारण का हे आमचे दौरे हे पहिल्यापासूनच ठरलेले आणि संभाजीराजे आता त्यांच्या पद्धतीने बाहेर निघून सगळ्यांची भेटीगाठी घेतायत आणि चर्चा करतायत. तो वेगळा विषय, दोन्ही वेगळे विषय वेगवेगळे आहेत आठवलेजी. आणि दुसरा विषय आहे की परत एकदा तुम्हाला सांगतो की घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे थोडं तुम्ही ह्या याच्यावर कायदे तज्ञांना पण बोलू, किंवा आता आपले राजामाळी साहेब आहेत ते तुम्हाला सांगतील. घटनेच्या 15(4) 16(4) प्रमाणे राज्याला जे अधिकार होते त्याचप्रमाणे आरक्षण राणे समितीने दिलेली, तेच पृथ्वीराज चव्हाण साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते. आता पुढे जाऊन गायकवाड समितीचे जेव्हा अहवाल आला तेव्हाही 102 ची घटना दुरुस्ती तेव्हाही होती केंद्र सरकारची, पण त्याच्यातून पण मार्ग काढून आरक्षण टिकवलं गेलं. आता अगर तुम्ही जे पण अगर तुम्ही त्या जे काही वकील आपली बाजू तिथे मांडत होते, सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की ते सुप्रीम कोर्टामध्ये कमी पडले, किंवा राज्य सरकारने योग्य पद्धतीने त्या माहिती न दिल्यामुळे, किंवा जसे 15,000 बाजूचे आलेले विरोधातले 25,000 आलेले गोष्टी एनेक्शरचं काही पानं गाळणं, हे सगळं सत्य आहे ना? हे काय राजकीय वक्तव्य नाहीच आहे. हे जे काय कोर्टात घडलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून एकंदरीत सगळं चित्र तुम्ही पाहिलं. अस्वस्थ मुळामध्ये कोण नाहीये, फक्त सरळ स्पष्ट आहे की हे राज्य सरकार आरक्षण मराठ्यांना असो की ओबीसींना असो द्यायला कमी पडलं, हे सत्य आहे आणि ते स्वीकारच पाहिजे. चला, मी अतुल लोंढे यांच्याकडून उत्तर घेणार आहे, पण राजा माने मला सांगा, कालच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्याचा अर्थ काय काढायचा? भाजपचे नेते त्यांच्यावर का टीका करतायत? काय राजकारण सुरू आहे सांगा. तुम्ही पत्रकार म्हणून बोला, कोणाची बाजू घेऊ नका. पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी मराठा समाजासाठी जे करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे, तरीही मराठा आरक्षण टिकलं नाही. या मुद्द्यावर आता देशातली आणि राज्यातली राजकीय परिस्थिती मराठा समाजाला अनुकूल आहे. त्याचं कारण असं, मी आतापर्यंत काय घडलं, राणे समितीनं किती अनुकूल अहवाल दिला किंवा इतर घटनात्मक कायदेशीर बाबींवर बोलणार नाही, कारण तो कात्याकूट वर्षानुवर्षे होत आलेला आहे. आता खरं तर संभाजीराजेंचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं केला. कुणीतरी ही कोंडी फोडायला पाहिजे होती, कुणीतरी बाहेर पडायला पाहिजे होतं. तर संभाजीराजे मराठा समाजाचे नेते म्हणून बाहेर पडलेले आहेत. आता महाराष्ट्र शरद पवार यांच्याकडे जाणता राजा म्हणून पाहतो आणि नितीन गडकरींकडं दाखला जाणता राजा म्हणून पाहतो. सुदैवानं केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यात शरद पवारांना मानणाऱ्या पक्षांची सत्ता आहे. तर आता मराठा समाजाच्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी या दोन्ही नेत्यांना पुढं करून कुठंतरी आपली शक्ती म्हणण्यापेक्षा, वाईट शब्द होईल परंतु ब्लॅकमेल करण्याची वेळ मराठा समाजा पुढं आलेली आहे. आणि एक मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, मराठा समाजाचा पत्रकार संपादक म्हणून मी ही की मराठा समाजाने आपली शक्ती महाराष्ट्रात जेवढी म्हणून दाखवायची होती ती सगळी दाखवलेली आहे. आता काथ्याकूट चर्चा, राजकीय डावपेच, कलफेक किंवा देशात सर्वात मोठी शक्ती असते ती संसद आणि घटना. सुदैवानं देशाची घटना बदलण्याची क्षमता असलेलं बहुमत भाजपकडे आहे. महाराष्ट्रातली सत्ता, त्यांचे विरोधक असलेले पवारांचे सगळे समर्थक आहेत. आता मराठा समाजाने या दोन्ही पक्षातील नेत्यांना, दोन्ही पक्षातील कारभाऱ्यांना
आपण वेठीस धरलं पाहिजे की आम्हाला कायदा माहित नाही, काही माहित नाही. या देशाची सत्ता तुम्हा दोघांकडे आहे आणि आम्हाला आमचा गरीब समाज, हा गरीब मराठा समाज, याला या कोंडीतून बाहेर काढा, असं ठीक आहे. अशी भूमिका मराठा समाजानं घेतलं पाहिजे. आणि नितेशजींसारख्या नेत्यांनी देखील याच भूमिकेनं पुढं गेलं पाहिजे. नाहीतर फक्त कात्याकूट चर्चा, कोर्टबाजी, पत्रकार परिषदा, दौरे याच्या ठीक आहे. पुढं ठीक आहे. मराठा ठीक आहे, आरक्षण जाणार नाही. ठीक आहे. माने साहेब, तुम्ही एका ठिकाणी थांबा. तुमची कार जी आहे ती एका ठिकाणी थांबा, त्याच्यामुळे नेटवर्क जे आहे फ्लक्च्युएशन होणार नाही. मी अतुल लोंढे यांच्याकडे जातो. अतुल लोंढे, तुम्ही ऐकलं नितेश राणे यांचं. म्हणजे आता प्रश्न असा आहे की आरक्षण जर मिळवायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. भाजप जे आहे ते आता सगळ्या नेत्यांना महाराष्ट्रात उतरवत आहे. मुद्दा असा आहे की केंद्र सरकारची काय जबाबदारी आहे आणि राज्य सरकारची काय जबाबदारी आहे. आणि तुम्ही आता प्रवक्त्यात काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण, त्या उपसमितीचे जे आहे की मराठा आरक्षण संदर्भाची समिती, तिचे अध्यक्ष नितेश राणे जे म्हणतायत त्याच्यामध्ये किती तथ्य सांगा? इथलं ते पूर्णतः काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाहीये. पण ते एक गोष्ट त्याच्यामध्ये मिसिंग अशी आहे की राणे समितीने जे आरक्षण दिलेलं होतं ते आता 342 प्रमाणे तो अधिकार होता, राज्यपालांनी नेमलं होतं. सरकारला, राज्य सरकारला अशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह कमिटी नेमण्याचा अधिकार नक्कीच होता. आणि राणे साहेब जवळपास सर्व विभागामध्ये गेले होते, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. राणे साहेबांचा डेटा काही वेगळा डेटा होता का? त्यांनी वेगळ्या समाजामध्ये जाऊन प्रत्येक विभागावर त्यांनी मिटिंगा घेतल्या होत्या. एक 2 दिवस थांबले होते. ते सगळ्या लोकांचे त्यांनी निवेदन घेतले होते. आणि तो डेटा क्वांटिफिकेशनचा जो प्रश्न होता ते सगळं प्रोसेस करूनच केलं होतं. प्रॉब्लेम असा झाला की जी डेडलाईन 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे 14 ऑगस्ट 2018 ची दिली, ती डेडलाईन देत असताना गायकवाड समितीचा अहवाल आपण जेव्हा मान्य केला तेव्हा गायकवाड समिती अहवालाच्या सेक्शन 18 मध्ये राणे समितीचा जो अहवाल होता तो त्यांनी रिपील केला, म्हणजे रिजेक्ट केला. तो त्यांनी संपवून टाकला तो. आणि राणे समितीचा अहवाल संपवल्यामुळे 14 ऑगस्टची जी डेडलाईन आहे ती 14 ऑगस्टच्या डेडलाईनच्या ऐवजी आपण पोहोचलो 30 नोव्हेंबरला. म्हणजे 15 नोव्हेंबरला गायकवाड समितीने आपला रिपोर्ट दिला जो की आयोग होता. पण 30 नोव्हेंबरला आपण एकमतानं कायदा केला, बहुमतानं कायदा केला नाही, सगळ्यांनी मिळून कायदा केला. पण राणे समितीचा अहवाल जो आहे तो रिजेक्ट केल्यामुळे कायद्याचं नवीन स्वरूप हे 14 ऑगस्ट नंतर म्हणजे 30 नोव्हेंबरला गेलं. आणि ती जी डेडलाईन होती त्या डेडलाईनमुळे ते आपल्याला प्रिव्हिलेज मिळालं नाही. नंबर 1. नंबर 2, 342 त्यांनी लावलं. 342 हे लावल्याबरोबर आता याच्या पुढे कुठलंही राज्य, म्हणजे हे फक्त महाराष्ट्राचाच प्रश्न नाही आहे, हा आता जाट, पटेल, गुज्जर, अनेक लोकांना हा प्रश्न जो आहे तो प्रश्न भेडसावणार आहे. कारण की याच्या पुढच्या या डेडलाईनच्या पुढे राज्य सरकारला कोणालाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही. 342 काय केलं त्यांनी, तर राज्य सरकारला क्वांटिफिकेशन करायचं असेल किंवा राज्य सरकारला एखादा अहवाल द्यायचा असेल तर राज्याचे अधिकार हे फक्त मॅन्डेटरी राहिलेले आहे, म्हणजे फक्त रेकमेंडेटरी राहिलेले आहे, हे फक्त सुचवू शकतात. आणि आता सगळे अधिकार जे आहेत ते राष्ट्रपतीकडे गेले, म्हणजे पंतप्रधानांकडे गेले. शेवटी राज्यामध्ये राज्यपाल हे घटनेचे प्रमुख म्हणून कार्यभार बघतात, तसंच राष्ट्रपती हे केंद्रामध्ये देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्य बघतात. तर मग नोटिफिकेशन काय आहे, तर आता नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे त्यांच्याकडे हा सगळा पॉवर गेलेला आहे. त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन करून हा योग्य आहे का नाही आहे तसं नोटिफिकेशन आता राष्ट्रपतींना काढावं लागणार आहे. त्यामुळे जसं माने साहेब बोलले किंवा नितेशजी पण जे बोलले त्याच्यामध्ये आता एक गोष्ट निर्माण झालेली आहे की या निकालामध्ये 2 गोष्टी झाल्या की गायकवाड समितीचा अहवाल पूर्णतः फेटाळून लावला. मग जेव्हा फडणवीसांनी म्हटलं होतं की मी कायद्यात बसणारं, कायद्यात टिकणारं असं आरक्षण दिलेलं आहे, तर मग हा अहवाल पूर्णच्या पूर्ण त्यांनी हे केला. याच्यामध्ये कुठेही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आणि सिच्युएशन याच्यामध्ये कुठेही प्रूव्ह झाली नाही असं कॅटेगोरिकली याच्यानी म्हटलं आहे. आणि मला नितेशजींना विशेष सांगावं वाटतं, नितेशजी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जेव्हा वर्डिक्ट दिलं त्याच्यामध्ये एक पॅरा याच्यावर खर्ची घातला की राज्य सरकारच्या तर्फे जे वकील होते त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे बाजू मांडलेली आहे. मी म्हणत नाही, हे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये लिखित आहे, ते 505 पानाचं ते वर्डिक्ट आहे आणि त्याच्यावर भोसले समिती जी आहे ते आपल्याला रेकमेंडेशन करणार आहे. पण राजा माने साहेबांनी जे सांगितलं ते कॉन्स्टिट्युशनल आहे. त्यांनी जरी म्हटलं असतं की आता ब्लॅकमेल करा किंवा हे करा, किंवा नितेशजी एक लक्षात ठेवा, नितेशजी राणे साहेबांवर समाजाचा जास्त विश्वास आहे, कारण राणे साहेबांमध्ये निर्णय घेण्याची धमक आहे. आता देवेंद्र फडणवीसांवर राज्यामधल्या मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ही जी पहल आहे, जसं माने साहेबांनी सांगितलं
की नितीन गडकरी आहेत, शरद पवार साहेब आहे, इकडे नाना पटोले साहेब पण तयार होतील, अशोक चव्हाण साहेब पण तयार होतील आणि राणे साहेबांनी प्रधानमंत्र्यांकडे गेलं पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना हे पॉवर आहे, त्यांच्याकडे 303 आहे आणि हे सगळे एकत्र होतील, कोणीच विरोध करू शकत नाही. त्यामुळे पार्लमेंटमध्ये हा निर्णय आपल्याला फिरवता येईल. सुप्रीम कोर्टाचा रिव्ह्यू पिटिशन ते मान्य होईल मला वाटत नाही, कारण की याच 3 जजेसच्या बेंच समोर आपल्याला रिव्ह्यू पिटिशन टाकावी लागणार आहे. एखादा रिटायर होईल, पण जोपर्यंत आपण ऍडिशनल मुद्दे याच्यामध्ये ऍड करत नाही तोपर्यंत रिव्ह्यू कुठल्या गोष्टीचा करायचा हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, एक तर पंतप्रधानांकडनं असं क्वांटिफिकेशन करून घ्यावं. हे सगळे मोठे नेते आहेत, यांनी एकत्र यावं राणे साहेबांपासून, त्यांनी पुढाकार घ्यावा वाटल्यास राणे साहेबांनी, आणि क्वांटिफिकेशन करून घ्यावं ज्या त्रुट्या राहिल्या असतील त्या, आणि राष्ट्रपतीकडून अध्यादेश करून हे आरक्षण पारित करून घ्यावं, नंबर 1. नाहीतर मग नंबर 2, राज्य सरकारांना त्यांनी पार्लमेंटमध्ये सरळ सरळ अधिकार द्यावे, पार्लमेंटमध्ये तशी घटना दुरुस्ती करून घ्यावी, आणि 9वं शेड्यूल जे आहे, ज्याप्रमाणे तामिळनाडूने 9व्या शेड्यूलमध्ये त्यांच्या इथलं 50% वरचं आरक्षण जे वाढवून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे, तशा पद्धतीच्या या 2 गोष्टी कराव्या लागेल. म्हणजे एक 342 हे निरस्त करून घ्या, 342 हे निरस्त करावं लागेल, आणि दुसरं 50 ऐकून घ्या, 50% वरती जावं लागेल, कारण की इंद्रसाहनीचा बेंच हा 9 जजेसचा होता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे देर इज नो नीड टू रिव्ह्यू इंद्रसाहनी जजमेंट एनी मोर. त्यामुळे आता पार्लमेंटमध्ये हा विषय जो आहे तो दुरुस्त होऊ शकतो. राजा माने साहेबांनी जो सोल्युशन दिलेला आहे ते योग्य आहे, ते कॉन्स्टिट्युशनल आहे, इट इज विदिन द फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे नितेशजी, दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आता प्रश्न असा पडतो की आपल्याला मराठा आरक्षण द्यायचंच आहे, आणि तुमची जी भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भातली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, आणि फेसबुकवर अनेक कमेंट येतात की राणे कुटुंब त्यांनी अहवालच दिलेला आहे ना, त्यांनीच दिला, सगळ्यात पहिले त्यांनीच केलेली आहे. हा चला, हो ना. तर नाही, मी मग नितेशजी, मला आता 2 प्रश्न पडतात की एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सर्व भाजप नेत्यांनी उतरण्यापेक्षा जर केंद्रात जाऊन नरेंद्र मोदी यांच्याकडे जर भाजपने काही मागणी केली किंवा तिथे जर मुद्दा लावून धरला, तर मला वाटतं की अधिक सोल्युशन अधिक निघेल. काय वाटतं तुम्हाला? हे तुम्हाला जे राज्य सरकारचे जे लोक नरेटिव्ह सेट करायला प्रयत्न करतात त्याप्रमाणे तुमचाही प्रश्न येतोय, म्हणून त्याला काही अर्थ राहत नाहीये. एक लक्षात घ्या, प्लीज समजून घ्या. तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर द्यायला लागेल. तुम्ही सांगा की माझे 10 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर तुम्ही उत्तर द्या, मग मी थांबतो, काय हरकत नाही. चला ठीक आहे, चला बोला. थँक्यू. मुद्दा मला एवढाच आठवलं जी, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडे बघण्यापेक्षा केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकले ऑलरेडी. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही राज्यपालाकडे जाऊन ते फोटो सेशन करण्यापेक्षा राज्य सरकारने, आता उदाहरण गायकवाड समितीचा अहवाल जसा आमचे लोंढेजी सांगतायत की गायकवाड समितीमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस कोर्टाला वाटले नाही. याचं कारण असं आहे आठवलेजी की आपले जे वकील होते त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ते मुद्दे गायकवाड अहवाल तिथे मांडलेच नाहीयेत. हे आय विटनेस लोकांकडून आपण सांगून समजू शकतो. कारण का मराठा समाज हा मागास आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे, ह्यांना 50%च्या वरती तुम्ही देऊ शकता. तमिळनाडू सारखे जसं राणे समितीने तसं सिद्ध केलं, तसं गायकवाड समितीने त्याला हैदराबादमध्ये सिद्ध केलं, तसं आपल्या वकिलातून. आता शेवटी वकिलांनी आपल्या पद्धतीने बाजू मांडली, आम्ही हे बोलत नाही, पण ज्या पद्धतीने गायकवाड समितीला आपला गायकवाड समितीचा अहवाल टेबल करायला पाहिजे होता, वस्तुस्थिती मांडली पाहिजे होती, एका मराठी वकील तिथे दिला असता तर त्याला मराठा समाज महाराष्ट्रातला किती मागास आहे, त्याला का आरक्षणाची गरज आहे हे व्यवस्थित पद्धतीने पटवून दिलं असतं तर निश्चित पद्धतीने आपलं आरक्षण टिकलं असतं. आणि आज अगर तुम्हाला गायकवाड समितीचा अहवाल पटत नसेल तर तुम्ही नवीन कमिशन नेमा. तुम्ही हे राज्यपाल काही जाण्याची नौटंकी कशाला करताय सगळे जण? तुम्ही नवीन कमिशन नेमा, त्यांना सांगा राज्यपाल. आता जसं राणे समिती पृथ्वीराज चव्हाणजींनी नेमली, नंतर देवेंद्रजींनी गायकवाड समिती नेमली. अगर तुम्हाला गायकवाड समिती पटत नाहीये ना, चला ठीक आहे, तुम्ही नवीन समिती नेमा, त्यांना सांगा की सगळीकडे शेवटी तुम्हाला आरक्षण द्यायचंच आहे ना, तुमचे इंटेन्शन आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, जसं तुम्ही केंद्राकडे हात जोडताय. त्यापेक्षा सरळ सोपा मार्ग आठवली एवढाच आहे, नवीन कमिशन नेमा, त्यांना जाऊन रिपोर्ट तयार करायला सांगा. मराठा समाज किती मागास आहे, मराठा समाजाला 50% पेक्षा का देऊ शकतो, ह्या गोष्टी तुम्ही त्या रिपोर्ट मध्ये सिद्ध करा आणि मग अपील करा ना परत. ही वेळ का? माझा मुद्दा असा, ठीक आहे चुका झाल्या, आपण इकडे टेबल टेनिस खेळत राहू शकतो लोंढेजी आणि मी, पण मुद्दा माझा असा आहे, आज वेळ निघून जाते ना, मुलांची वय निघून जाते.
मुलं आज 38चे आहेत, उद्या 39-40चे होणार आहेत. मग आज राज्य सरकारने ही वेळ कडवपणा करण्यापेक्षा तुम्ही हे सगळी अगर हालचाल लवकरात लवकर केली तर तुम्हाला आरक्षण लवकरात लवकर देता येईल. पण ती का हालचाल करत नाहीये? नितेशजी मला एक गोष्ट करत नाहीये मला हे कळत नाहीये. नितेशजी ऐका ना नितेशजी, तुमची तळमळ, माझी तळमळ, सगळ्यांची तळमळ एकसारखीच आहे. पण एक गोष्ट मी आपल्याला, याच्यात काही राजकारण नाही आहे. मी जे सांगितलं ती कोर्टाची डेडलाईन बोला आहे. ना. यांनी जर त्या, ऐकून घ्या ना, यावेळेस यांनी जर राणे समितीचा जो रिपोर्ट होता तो जर रिपील नसता केला तर आपल्याला 102व्या घटना दुरुस्तीची 18 ऑगस्ट 2018ची डेडलाईन आहे जी ती आपल्याला लागली नसती. याच्यावर आता खूप चर्चा झालेली आहे. राज्यपालांकडे जाण्याचं कारणच असं होतं की आता राज्याला फक्त रेकमेंडेटरी, फक्त एक असं तुम्ही करा एवढाच अधिकार राहिलाय. म्हणजे तुम्ही मला अतुलजी मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या. घटना 15/4 आणि 16/4 ही घटना रद्द केली आहे? मला प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. रद्द केली आहे का? कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल झाली आहे का? हो बदल झालाय. 15/4 आणि घटना मला 15/4 आणि 16/4 रद्द करून टाकले. ऐकून घ्या ना, मी बोलताय तुम्ही. नाही अहो घटनेच्या 15/4 आणि 16/4 प्रमाणे हो ऐका ना 15/4 आणि 16/4 प्रमाणे राज्याला नितेशजी ऐका तर, नितेशजी ऐका तर, आपली तळमळीचं, आपल्या तळमळीचा मी सन्मान ठेवून आपल्याला तळमळीचा विषय 15/4 ऐकून घ्या ना. ऐका ना, मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल पोझिशन सांगतोय. ऐका, वाट लावून टाकली आहे स्वतःच्या. अहो तुम्ही ऐकाल तेव्हा मी ना, ऐका तर थोडं. 16/4 मध्ये काय दिलेलं आहे की कोणालाही आरक्षण कशाच्या बेसिसवर देऊ शकतो आपण, तर त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर. 15/4 मध्ये आपण तिथे डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही अशा पद्धतीचं 15/4 मध्ये आहे. त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आहे. जे 340व्या आर्टिकल प्रमाणे राज्यपालांद्वारे राज्य कायदा नेमू शकते आणि राज्याला वेगळी लिस्ट करण्याचा जो अधिकार होता, तो अधिकार आता फक्त रेकमेंडेटरी राहिलेला आहे. एक ठरू, चला एक लक्षात घ्या, तुमचा त्रास कमी करतो, माझाही त्रास कमी करतो. केंद्राकडे आम्ही जाऊन आता रिव्ह्यू पिटिशन करायला लावतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो. राज्याने त्याचे काम सुरू करावं. राज्य कशाला थांबलंय? मी तुम्हाला तेच सांगतो. ऐका ना लोंढे साहेब, चला आपण शेवटी तुमचं आणि आमचं इंटेन्शन सेम आहे. जसं आपल्याला माने साहेबांनी मार्गदर्शन केलं, समाजाचा फायदा झाला पाहिजे. पण केंद्र सरकारकडे जे काय करायचे ते आम्ही करतो. राज्य सरकार का करताना दिसत नाहीये? आज पण ओबीसीच्या आरक्षणाच्या वर धक्का लागलेला आहे. उद्या माझं असं आहे, असा बिनकामा मुख्यमंत्री बसवण्यापेक्षा ना तुम्ही कोणतरी काँग्रेसचा तरी बसवा. हा बिनकामा माणूस. नितेशजी तुमच्या त्या वादामध्ये नाही पडायचं. मला आपला मराठा आरक्षणापर्यंत मर्यादित ठेवा. विषय बोलत नाहीये, पण तुला मुद्दा समजून घ्या. त्याच्यामुळे समाजाची वाट लागते. काय मिळत नाही. दोन मुद्दे आहे नितेशजी, दोन मुद्दे आहे. आपण घटनातज्ञांना बोलवा, नितेशजी, आणि त्यांना विचारा की याच्यामध्ये काय करायचं आहे. याच्यामध्ये दोनच मुद्दे आहेत. आपण रेकमेंडेशन करू शकतो, ते रेकमेंडेशन राज्यपालांना. माझ्या घरामध्ये प्रिन्सिपल ठीक आहे नितेशजी, अतुलजी, आता नाही आम्ही काही ते अरे तुरे करत नाही. ते पण प्रयत्न करतात, मी पण प्रयत्न करतो. काय विषय नाही, मला प्रॉब्लेम नाही. मित्र असणं, शत्रू असणं हा भाग वेगळा आहे. शत्रू नाही, मित्र असणं. अहो त्यांनाही असं वाटतं, ते मलाही वाटतं. मी तर राणे साहेबांनी तर ते नेते आहेत. मी तर माझा 2 मार्कांनी IPS गेला. मी तर भुक्तभोगी आहे इतर लोकांसारखा. मला कधी कधी पत्रकार म्हणून प्रश्न पडतो. नाही विलास, आमचा देवेंद्र फडणवीसवर मराठा समाजाचे सामान्य नागरिक विश्वास नाही, आमचा राणे साहेबांवर आहे. राणे साहेबांनी केंद्रामध्ये जावं, ते डिसिजन मेकर आहे. त्यांना सगळी एक मिनिट, चांगला मुद्दा मांडताय आठवलेजी. काय म्हणताय तुम्ही? आठवलेजी बोला ना. नाही मी म्हणते हाऊस मध्ये एक बोलायचं, बाहेर एक बोलायचं, म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहोत, पण बाहेर मात्र आम्ही वेगळे वेगळे लढणार. अहो पण तुम्ही स्टुडिओ मध्ये सगळं चांगलं बोलता आणि मग पत्रकार अन्य वेळी भांडता, मग तुमच्यावर पण कसं विश्वास ठेवायचा? नाही आम्ही कुठे भांडतो, सगळ्या क्षेत्रात होतो ना साहेब, सार्वजनिक जीवनात. बाहेर आता नितेश राणेजी बाहेर जे आहे ते आपल्या पक्षाची बाजू घेतील, मी आपल्या पक्षाची बाजू घेईल. पण आज आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून त्यांनी रक्त जाळलंय, मी रक्त जाळलंय, माने साहेब रक्त जाळतात. आमच्या आठवलेजी पहिले TV9 मध्ये होते, आज मॅक्स महाराष्ट्रामध्ये. आम्ही काय बोलतो का? होतं काहीतरी वैयक्तिक भांडण झालं. काय प्रश्न नाही. पुढे जाऊ ठीक आहे, ते भांडण जाऊ दे आम्हाला. अशा नाही, ठीक आहे. नाही
आम्ही नाही नितेशजी, दोन गोष्टी आहेत की तत्व आम्ही कधी सोडली नाही. ठीक आहे, जो तत्व सोडणारा पत्रकार आहे तो पत्रकार नाही आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही मॅच मध्ये असा, ठीक आहे, पुढे जा. TV9 मध्ये असा, ABP मध्ये असा. राजा माने मला सांगा की आता या दोघांचे मुद्दे तर सेम आहेत, तो कुठे घोडं कुठं अडलंय मला हे कळत नाही. छत्रपती संभाजीराजे हे दौरा करतायत, भाजपचे आमदार दौरा करणार आहेत. अशोक चव्हाण म्हणतात आम्हाला द्यायचं आहे, घोडं कुठं अडलंय. राजा मानेजी, मला हे सांगा की ही सगळी राजकीय स्टंटबाजी जी आहे ती कुठे ना कुठे मराठा आरक्षणाला थोडस मागे घेऊन जाते. मानेजी बोला. हा मराठा समाज राजा मानेजी, आवाज पोहोचतो माझा? हो पोहोचतोय. मराठा हा, बोला. समाज हा. आणि मराठा समाजातील नितेशजींसारखे नेते असोत, नाहीतर सुशिक्षित बेकार मराठा तरुण असो, तो अस्वस्थ झालेला आहे. आता अतुलजी म्हणाले की फडणवीसांवर विश्वास राहिलेला नाही का. मराठा समाजानं भारतीय जनता पक्षाला मतं दिलेली नाहीत का? मराठा समाजानं RPI ला मतं दिलेली नाहीत का? मराठा समाजाने शिवसेनेला मतं दिलेली नाहीत का? मराठा समाजानं काँग्रेसला मतं दिलेली नाहीत का? राष्ट्रवादीला दिलं. सर्व पक्षाला मराठा समाजाची जर फक्त मतच हवी असतील तर ही स्टेज अशी आहे की या स्टेजला सर्व पक्षातल्या सर्वच नेत्यांनी, ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाची मतं घेतलेली आहेत, त्यांनी हे वाद अतुलजींनी जी मांडणी केली किंवा नितेशजींनी जो आपला युक्तिवाद केला, प्रत्येक हे वर्षानुवर्ष हेच चालत आलेलं आहे ना. हे कोंडी जर कोंडी फुटायची असेल, एकीकडं कोरोनानं मराठा समाजाचं कंबरड मोडलंय, दुसरीकडं या आरक्षण आणि आरक्षणाचे मोर्चे निघाल्यानंतर प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक क्षेत्रातल्या मराठा समाजाच्या याचं पत्रकारितेत मी त्याची काय किंमत मोजली हे मला ठाऊक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या बुद्धिवादी असो, कष्टकरी असो, त्याला निर्णायक भूमिका पाहिजे. नितेशजी, आपण देखील संभाजीराजेंचं आम्ही ज्या वेळेस कौतुक करतोय त्यावेळी संभाजीराजेंना हे देखील सांगतोय की बाबा आपण शाहू महाराजांचे वारसदार आहात. उदयनराजेंनी देखील पुढे चालून हीच भूमिका घेऊन पुढे यावं आणि प्रत्येकानं रिझल्ट ओरिएंटेड असं काम या येत्या काळात करावं लागेल. आणि ते करण्याची क्षमता नारायणदादांबद्दल, राणे साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. एक मराठा पत्रकार म्हणून तर मला सदैव आहेच. परंतु आता हा प्रश्न आपण काहीही करून पवार साहेब आणि नितीन गडकरी यांच्या गळ्यात पक्का बांधला पाहिजे आणि त्यांना हे काम झालंच पाहिजे. अशा पद्धतीनं, अगदी ग्राम्य पद्धतीनं या प्रश्नाकडे बघितलं तरच यातून काहीतरी कोंडी फुटेल. नाहीतर अतुलजी, आपण आता म्हणालातच की जे म्हणून मराठा समाजाचे कायदे तज्ञ आहेत त्यांनी देखील अनेकदा सांगितलेलं आहे हे टिकणार नाही. कायद्याच्या चौकटीत, घटनात्मक चौकटीत हे टिकणार नाही. आणि हेच याची चर्चा आपण वारंवार करीत असताना आता ज्यांच्या ताब्यात देश आहे, ज्यांना घटना बदल करण्याचे अधिकार आहेत, ज्यांना राज्य चालवण्याचे अधिकार आहेत, त्यांना आपण विचारू की तुम्ही आम्हाला हे केलंच पाहिजे. एक पत्रकार म्हणून नव्हे, एक मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी विलासजी असतील, नितेशजी असतील किंवा अतुलजी असतील यांच्या पुढे मी भूमिका मांडतोय. धन्यवाद. चला नितेशजी, आता या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार यांची मदत घेतली पाहिजे. नक्की घेतली पाहिजे. पवार साहेब फार ज्येष्ठ आपल्या देशाचे आणि राज्याचे फार मोठे नेते आहेत. आणि जसं आमचे माने साहेब बोलतायत, गडकरी साहेबांची पण भूमिका महत्वाची आहे. कारण का केंद्रामध्ये गडकरी साहेबांचं आजच्या तारखेला फार मोठं वजन आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे पण मोठे नेते त्यांची मदत घेतली. माझ्या असं वाटतं की समाजाचं हित ज्याच्यामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी आज केरायला पाहिजे. आठवले सगळ्या गोष्टी. मग संभाजीराजे भेटतायत, मग त्याच्यावर का भाजप का नाराज आहे? मी पवार साहेब किंवा नितीन गडकरी साहेब
हे कुठल्या पक्षाचे म्हणून म्हणत नाही, हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोघही. कुठल्याही सर्व पक्ष तर या सोबत राहिले पाहिजेतच, परंतु या दोन नेत्यांनी याचं निर्णायक भूमिका घेऊन आग्रही राहिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर, बरोबर आहे. पण पण नितेशजी, आठवलेजी नाही, तुमचा मग जो भाजपचे प्रश्न नेते होता, छत्रपती संभाजीराजे यांच्यावर का टीका करतात? नाही नाही, यांच्यावर का तुमचा टीका करतात? मुद्दा असाच आहे, एवढं आमचं म्हणणं एवढंच आहे की चंद्रकांत दादाजींनी जे सांगितलं की भेट देण्यापेक्षा भाजपने त्यांना काय काय दिलं यावर चंद्रकांत दादांनी भाष्य केलेलं आहे. निलेशजींनी पण सांगितलं की एका माणसाकडे त्या गोष्टीचा काय जबाबदारी नाहीये, आमच्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून त्यामध्ये आम्हाला काय ते फिरले नाही फिरले त्याच्यात काही विषय नाही ना, उलट ते फिरतायत, समाजासाठी फिरतायत, चांगली गोष्ट आहे ना. मी पण महाराष्ट्रामध्ये 18-19 म्हणजे 20-25 मेळावे मी पण मराठा समाजासाठी घेतले, बाकी सगळे लोक पण त्याच्या पद्धतीने फिरतात, त्याच्यामध्ये हरकत काय? म्हणून हा जे काही चित्र रंगवलं त्याला काय नाही, तुम्ही संभाजीराजेंचे अहो 1-2 फक्त आमचा अधिकार आहे संभाजीराजेंवर, आणि त्यांना आक्षेप वाढत नाहीये तर मग पत्रकारांना कशाला आक्षेप वाटलं पाहिजे की आम्ही काय बोलतो त्यांच्यावर? ते कुठे काय बोलतायत भाजपवर? तुम्ही दोघांचं बोलतायत की तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप, आम्हाला नाही ना आक्षेप त्यांच्यावर. नाही, कालची पत्रकार परिषद मी बघितली, त्यांनी काय कुठे विरोधात कोणाच्याच बोलले नाही, ते समाजासाठी बोललेले आहेत. आणि समाज आमचा त्यांच्यावर अधिकार आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत, भाजपने त्यांना या सगळ्या गोष्टी आणि अधिकार आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी राणे साहेबांची काल ते बोलले, फडणवीस साहेबांना भेटून आले, कोण त्यांच्या विरोधात नाहीच आहेत ना. मग कशाला उगाच चित्र? आम्ही अधिकारवाण्याने समाजाच्या मध्ये एक दुसऱ्याला बोलू शकतो, एवढ्या गोष्टी अधिकार आहे आमचा. तर अतुलजी, आता एक प्रश्न असा आहे की जेव्हा संभाजीराजे भोसले यांनी सोलापूरमध्ये एक वक्तव्य केलं होतं की मी 4 वेळा नरेंद्र मोदी यांची भेट मागितली, तेव्हा सचिन सावंत जे प्रवक्ते त्यांनी असं म्हटलं होतं की कंगना रनौत यांना भेटायला वेळ आहे, पण नरेंद्र मोदी यांना भेटायला म्हणजे संभाजीराजे यांना भेटायला वेळ नाहीये. ते अशी काय वक्तव्य आहेत? मला काही कळत नाही की वक्तव्य काय येतात. तुम्हाला भाजपचं राजकारण, मराठा आरक्षण, हा विलास कसा आहे, आता नितेशजी असतील किंवा राजामान्य असतील किंवा आम्ही जे बोलत आहोत ते आपण एक सोल्युशन काय आहे, कारण मराठा समाजाचे मी बघतोय आता खालती पुरं कमेंट टाकत आहेत, बघतोय मी सगळ्या लोकांनाच बघतोय मी. काल संभाजीराजेंनी सांगितलं मी कुठल्याही पक्षाचा म्हणून हे करत नाहीये, मी इथे बसलोय शाहूंचा वंशज म्हणून. आता शाहूंचा वंशज म्हणून बसलो आहो हे सांगत असताना त्यांनी बरोबर हे सांगितलं की मी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अन्याय कोणावर होत असेल तर मी त्याच्या बाजूनी इथे बसलो आहो, म्हणजे मी एका समाजाचा नाही, मी सगळ्यांच्या न्यायासाठी इथे उभा आहे, अशा पद्धतीचा मेसेज तो त्यांनी एक दिलेला आहे. आता त्यांना कंगनांना भेटायला वेळ मिळतो का आणि संभाजी महाराजांना भेटायला वेळ मिळत नाही या भानगडीत मी पडणार नाही या डिबेटमध्ये. या डिबेटमध्ये एक अतिशय महत्वाचं आहे की ज्याची मदत घेता येईल त्याच्या मदतीनं, अधिकार आता पार्लमेंटकडे गेले आहे, पार्लमेंटमध्ये भाजपचं बहुमत आहे आणि त्या बहुमतावर एक हाती एक रकमी जो कमांड जो आहे तो नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. तिथे राणे साहेब असतील, मग पवार साहेब असतील, गडकरी साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, सगळ्यांनी एकत्र मिळून जावं ना तिथे. तुम्ही आता मला सांगा की सुप्रीम कोर्टाने एवढ्या क्लिअर कट सांगितलं की गायकवाड अहवालामधल्या ह्या त्रुटी आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तेच वकील होते जे महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये जे वकील लढले होते तेच वकील आपण केंद्रामध्ये कंटिन्यू केले, उलट जास्तीचे वकील दिले, जास्त मोठी टीम आपण तिथे लावली, इंटरव्हेन्शन करणाऱ्या लोकांसोबत सातत्यानं चर्चा केली. सुप्रीम कोर्टाचा निकालच आहे ना समोर आपल्या, त्याच्यावर सुद्धा आपण भोसले समिती, रिटायर्ड जस्टिस जे आहे, चीफ जस्टिस हायकोर्टाचे होते, त्यांच्या ह्याच्यात समिती नेमलेली आहे, ते आपल्याला सजेशन देणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आता राजकारणाची कुठलीही चर्चा न करता सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टी ज्या आहे पार्लमेंटच्या अधिकारामधल्या, केंद्र सरकारच्या अधिकारामधल्या, या सगळ्यांनी केलं पाहिजे. बिलकुल, सगळ्यांनी एकत्र राजकारण बोलून का फायदा, रोजच बोलतो आपण, रोजच राजकारण बोलतो. बिलकुल. आता बघा इंटरव्ह्यू लगेच संपेल, बघा डिबेट लगेच संपेल. चला ठीक आहे, माझी चर्चा संपलेली आहे. तुम्ही एकमताने बघितलं बघा, संपली बघा पार्लमेंटमध्ये बघा. पण नितेशजी आता या डिबेटमध्ये काय पक्ष होऊ शकतो का? पण बघा म्हणून तरी बघा डिबेटच नाही चला ठीक आहे, नाही तुम्हालाही लवकर जायचं आहे, ठीक आहे, तुम्हालाही लवकर जायचं आहे, पण ओबीसी आरक्षणाविषयी भाजप आणि काँग्रेसमध्ये काही मुद्दे आहेत त्यावर मी वेगळा डिस्कशन करेल. आता तुम्ही मला वेळ दिला, मॅक्स महाराष्ट्र कडून तुमचे आभार. आणि मराठा आरक्षणासाठी, गरीब मराठा तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या कुटुंबासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि कायद्याच्या चौकटीत बसून हे आरक्षण मिळवा. मॅक्स महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. मी इथेच थांबतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.